नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, नियमात बदल झालेले आहेत। तर कोणते ते बदल आहेत तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। पूर्णपणे इथं काढलेला आहे मी स्क्रीनशॉट। तर NMCचा मोठा निर्णय, MBBS साठी आता 10 वर्षाची मुदत, नापास होणाऱ्यांना फक्त 4 संधी। तर नियमात हा बदल झालेला आहे। तर अगदी तुम्हाला न्यूज मी तुम्हाला पूर्णपणे मी स्क्रीनवरती दाखवते आणि वाचून पण दाखवते, म्हणजे तुम्हाला कोणते नियमात बदल झालेले ते पूर्णपणे सांगणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना पण याची पूर्णपणे कल्पना येईल। तर NMCचा मोठा निर्णय झालेला आहे। MBBS साठी आता 10 वर्षाची मुदत, नापास होणाऱ्यांना फक्त 4 संधी, असं ही ती न्यूज दिलेली आहे। तर MBBS कोर्स ड्युरेशन, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने MBBS विद्यार्थ्यांसाठी नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं ह्या न्यूजमध्ये दिलेलं आहे। तर आता विद्यार्थ्यांना 10 वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार असून प्रथम वर्ष उत्तीर्ण होण्यासाठी केवळ 4 संधी मिळणार आहेत। ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो। आता फक्त फर्स्ट इयरला, म्हणजे पहिल्या वर्षाला फक्त आता त्यांनी त्या ठिकाणी 4 संधीच तिथं उपलब्ध दिलेल्या आहेत। म्हणजे तुम्हाला त्या 4 संधीमध्येच तुम्हाला जर MBBS फर्स्ट इयर कंप्लीट केलं तरच तुम्ही पुढे जाऊ शकता, कंटिन्यू तुम्ही MBBS डिग्री घेऊ शकता। आणि तिथे लिमिट्स दिलेले आहेत। तर फक्त तुम्हाला तिथे 4 संधी अशा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तर NMCनं हे पूर्णपणे नोटीस जाहीर केलेली आहे। तर हे नवीन रूल आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि पुढचा आणि कोणता आणखीन एक नवीन रूल आहे तोही तुम्हाला इथं दाखवते। तर हे पब्लिश झालेली नोटीस आहे, 29 मेलाच ही नोटीस आलेली आहे। तर अगदी MBBS न्यू रूल कोणते आहेत मेडिकल स्टुडंटसाठी, तर तेही तुम्ही पहा। वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। तर MBBS पदवी पूर्ण करण्यासाठी आता विद्यार्थ्यांना कमान 10 वर्षाची कालमर्यादा, टाईम लिमिट असणार आहे। तर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने, म्हणजेच नॅशनल मेडिकल कमिशन, म्हणजेच त्याला आपण NMC असं म्हणतो, त्यांनी जुनी 9 वर्षाची मुदत वाढवून ती आता 10 वर्ष पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, असं ह्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर पुढची तुम्ही सुद्धा न्यूज आणखीन पाहू शकता। तर MBBS साठी आता 10 वर्ष, NMCनं जुनी 9 वर्षाची मुदत वाढवून 10 वर्ष करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। तर या नव्या नियमावलीनुसार 4.5 वर्षाचा अभ्यासक्रम आणि 1 वर्षाची इंटर्नशिप विद्यार्थ्यांना 10 वर्षातच शिक्षण पूर्ण करावं लागेल, असंही त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। अन्यथा त्यांची पदवी रद्द होईल, हेही तिथे सांगण्यात आलेलं आहे। ते विशेष म्हणजे प्रथम वर्षात नापास होणाऱ्यांना केवळ 4च संधी मिळतील। ओके, ही गोष्ट लक्षात घ्या। या मुद्द्यावरून NMCनं ईमेलद्वारे हरकती मागवल्या असून यामुळे वसतिगृहातील खोल्या वर्षानुवर्ष अडवून ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगला चाप बसणार आहे, असं ह्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। अगदी पूर्णपणे त्यांनी न्यूजसुद्धा TVवरती सुद्धा दाखवलेली आहे। तर MBBSची पदवी पूर्ण करण्यासाठी 10 वर्षाचाच त्यांनी कालावधी दिलेला आहे, मुदत दिलेली आहे, असं ह्या न्यूजमध्ये पूर्ण सांगण्यात आलेलं आहे। आणि पुढे त्यांनी आणखीन न्यूजमध्ये असं सांगितलेलं आहे की काय आहे नवीन नियमावली। ओके, तर NMCच्या नव्या नियमानुसार 4.5 वर्षाचा मुख्य अभ्यासक्रम आणि 1 वर्षाची इंटर्नशिप यासह विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत 10 वर्षाच्या आत आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करावे लागणार आहे। जर एखाद्या विद्यार्थ्याला या 10 वर्षाच्या कालावधी मर्यादित शिक्षण पूर्ण करू शकला नाही तर त्याची MBBSची पदवी थेट रद्द केली जाईल, असंही त्यांनी पूर्णपणे डिक्लेअर करून इथे ह्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी तुम्ही न्यूज जी पाहिलेली आहे, तर तुम्ही अगदी लास्ट इयरपर्यंत अगदी 9 वर्षापर्यंतचा कालावधी जो होता तो आता ह्या वर्षापासून त्यांनी 10 वर्षाचा कालावधी केलेला आहे। आणि त्या ठिकाणी त्यांनी आवर्जून सांगण्यात आलेलं आहे की फर्स्ट इयरला त्यांना 4च अटेम्प्ट्स दिलेले जाणार आहेत। ही पण गोष्ट लक्षात घ्या। तर NMCचा हा मोठा निर्णय आहे। MBBS साठी आता 10 वर्षाचीच मुदत, नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त 4 संधी, असंही त्यांनी होणाऱ्या फक्त विद्यार्थ्यांना 4 संधी, असंही त्यांनी न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ह्या चॅनलशी तुम्ही नक्कीच कनेक्ट राहा। म्हणजेच ह्या चॅनलला तुम्ही मॅक्झिमम विद्यार्थ्यांना आणि पालकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही सेंड करा, की जेणेकरून त्याही विद्यार्थ्यांना ही न्यूज पूर्णपणे कळेल। आणि ज्या विद्यार्थ्यांना आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण यायचं असेल त्याही विद्यार्थ्यांनी अगदी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे आणि मी माझा नंबर दिलेला आहे। काही डाऊट्स आणि इन्क्वायरी असतील तर त्या नंबरवर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता। आता आमचं सध्या पेड काउन्सिलिंगसुद्धा चालू झालेलं आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी MBBS, BMS, BHMS, वेटरनरी, BDS अशा सगळ्या मेडिकल फील्डची ॲडमिशनसाठी जर माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी अधिक माहिती विचारू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।